नमस्कार, सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। नेहमी भगर उसळ खाऊन कंटाळा येतो, तेव्हा आपल्याला काहीतरी वेगळं खावंसं वाटतं। तर आज आपण उपवासाचे आप्पे कसे करायचे ते बघणार आहोत। हे आप्पे अगदी करायला सोपे आहेत। तुम्ही हे आप्पे अगदी वेळेवर करू शकता आणि 10 ते 15 मिनिटात हे आप्पे तयार होतात। तर असेच आप्पे आपल्याला कसे करायचे ते बघायचं आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी 1 वाटी भगर घेतलेली आहे, म्हणजे वरई घेतलेली आहेत आणि इथे 2 चम्मच आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे। एका कढईमध्ये हे साबुदाणा आणि भगर टाकून घ्यायची आहे आणि ही आपल्याला थोडी भाजून घ्यायची आहे। तर अगदी थोडीशी भाजायची, जास्त पण भाजायची नाही, नाहीतर आपले आप्पे कडक होऊ शकतात। तर अगदी थोडी आपल्याला ही भगर भाजून घ्यायची आहे। तर बघू शकता इथं मी अगदी 2 मिनिटं भगर भाजून घेतलेली आहे आणि ही भगर थंड झाल्यावर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आणि याचं पीठ बनवून घ्यायचं आहे। मी इथं याचं मस्त असं बारीक पीठ करून घेतलेलं आहे। तर अगदीच बारीक पीठ झालेलं आहे। यामध्ये आपल्याला 3 ते 4 मिरच्या टाकायच्या आहेत। इथं मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे। दही ऑप्शन आहे, असेल तर टाका, नसेल तर तुम्ही लिंबू वापरलं तरी चालते। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि इथे मी 1 आलू बारीक चिरून घेतलेला आहे। तर जास्त मोठा पण नाही, अगदी छोट्या आकाराचा आलू बारीक चिरून घेतला आणि तो पाण्याने धुवून घ्यायचा, म्हणजे काळा पडत नाही, आणि यामध्ये टाकून घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं। तर इथं मी अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला आणखी बारीक करून घ्यायचं। यामध्ये आपल्याला आणखी थोडं पाणी लागणार आहे, तर आपण जे उरलेलं पाणी आहे ते पण यामध्ये टाकून घेऊया आणि याला आणखी थोडंसं फिरवून घ्यायचं। तर बघू शकता अशा पद्धतीचं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। याला जास्त पातळ करायचं नाही, तर अशा पद्धतीचं ठेवायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। शक्यतो तुम्ही आणखी याला थोडं बारीक करून घेऊ शकता। इथं मी हे उरलेलं पाणी लागलं तरच टाकणार आहे, कारण याला आपल्याला थोडं 10 मिनिटासाठी मुरत ठेवायचं आहे। इथे मी ते उरलेलं पाणी टाकून दिलेलं आहे आणि बघू शकता हे बॅटर आपलं अशा पद्धतीचं झालेलं आहे आणि हे बॅटर आपल्याला 10 मिनिटं बाजूला ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण गॅसवर आप्पे पात्र ठेवून त्याला तूप लावून घेऊया। तर हे पूर्ण वाट्याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि हे आप्पे पात्र मस्त असं गरम करून घ्यायचं। आपली 10 मिनिटं झालेली आहेत, तर आपण हे बॅटर घेऊन त्यामध्ये सोडा घालायचा आहे। तर इथं मी अर्धा चमचा खाण्याचा सोडा घेतलेला आहे। याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता आपलं बॅटर मस्त फुगलेलं आहे। तर अशा पद्धतीचं हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे। हे बॅटर आपल्याला आप्पे पात्रामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर अगदी 1-1 चमचा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। आप्पे पात्र मध्ये लवकर गरम होतं, त्यामुळं सुरुवातीला ह्या बाजूच्या वाट्या भरायच्या आणि नंतर मधातल्या वाट्या भरायच्या आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे। इथे आपल्या पूर्ण वाट्या भरून झालेल्या आहेत। तर हे आपण 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया। याला छान अशी वाफ येऊ द्यायची आहे। इथे थोडंसं आपलं बॅटर उरलं आहे, तर मी याची इडली पण बनवून दाखवते तुम्हाला। तर इडली पात्राला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि त्यामध्ये हे बॅटर टाकून द्यायचं आहे। तुम्ही याच्या मस्त अशा इडल्या पण करू शकता। तुम्हाला आप्पे आवडत नसतील तर तुम्ही इडल्या पण करू शकता। इथं मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि त्यावर आपल्याला ही इडली प्लेट ठेवायची आणि वरून झाकण ठेवायचं आहे। आपले हे इडली आणि आप्पे होईपर्यंत आपल्याला त्याबरोबर खाण्याकरिता एक चटणी बनवायची आहे। तर इथं मी खोबरं, शेंगदाणे, 2 हिरव्या मिरच्या, जिरं, लिंबूचा रस आणि 1 चमचा साखर घेतलेली आहे। तर हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। लिंबूचा रस आपल्याला बाजूला ठेवायचा आहे आणि यामध्ये हे सर्व टाकून द्यायचं आहे आणि हे मिक्सरला लावून बारीक करून घेऊया। इथं मी बारीक करून घेतलेलं आहे। त्यामध्ये लिंबूचा रस आणि थोडं पाणी टाकायचं, आणखी थोडंसं फिरवून घ्यायचं आहे। ही चटणी मी एका बाउलमध्ये टाकून घेतलेली आहे
आधी मी मीठ टाकलं नव्हतं, तर इथं आता मी थोडं मीठ टाकलेलं आहे. तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये जिरं आणि कढीपत्त्याची पानं टाकायची आहे आणि हे गरम तेल यावर टाकून घ्यायचं आहे आणि हा तडका मस्त आपला यावर टाकलेला आहे आणि ही चटणी आपली तयार झालेली आहे. आपण आप्पे चेक करून घेऊया. तर बघू शकता इथं आप्पे पण मस्त फुगलेले आहेत. एक साईडला असे मस्त भाजल्या गेलेले आहेत आणि दुसऱ्या साईडला पण आपण मस्त असे भाजून घेऊया. हे आप्पे आपल्याला आणखी 2 मिनिटासाठी वाफवून घ्यायचे आहे, म्हणजे दुसरी बाजू आपल्याला वाफवून घ्यायची. आपली इडली पण मस्त झालेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त इडली फुगलेली आहे. चेक करून घेऊया. तर बघा आपली इडली मस्त फुगली आहे. इथं मी आप्पे आणि इडली काढून घेतलेली आहेत. तर बघू शकता तर मस्त आपली इडली छान जाळीदार झालेली आहे. तुम्ही अशा इडल्या पण करू शकता. बघू शकता मस्त असे एकाच बॅटरमध्ये आपले 2 पदार्थ झालेले आहेत आणि तेही झटपट झालेले आहेत. जास्त वेळ न लावता आपले मस्त असे 2 पदार्थ तयार झालेले आहेत. तर आपले आप्पे पण खूप मस्त फुगलेले आहेत. असेच आप्पे तुम्ही करून बघा. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका.